नमस्कार मित्रांनो, राजीव अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चला आज आपण पार्ट 2 मध्ये म्हणजे जिओमेट्रीसाठी जो पार्ट 2 आहे त्यामध्ये आपल्याला फर्स्ट चॅप्टर आपण पाहिलेला होता बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. तर या चॅप्टरवरती आपल्याला आधारित प्रॉब्लेम सेट आहे फर्स्ट. तर त्या प्रॉब्लेम सेटमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3 पाहिलेले आहेत, परंतु आपण प्रॉब्लेम सेट या ठिकाणी पाहिलेले नव्हते. तर या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, आता प्रॉब्लेम सेट ही सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पहा प्रॉब्लेम सेटला आपण स्टार्ट करणार आहोत. परंतु प्रॉब्लेम सेटला स्टार्ट करण्याच्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हे तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. तर ठीक आहे, चला आपण सुरुवात करूया प्रॉब्लेम सेट फर्स्टसाठी. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हटले पहा, फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि यावरती आधारित आपल्याला काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. तर त्यावरून आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहेत. तर या ठिकाणी सिम्पल एक्झाम्पल आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ते फर्स्ट क्वेश्चन हा सॉल्व्ह करू शकता. आपण सेकंड क्वेश्चनपासून स्टार्ट करणार आहोत. तर सेकंड क्वेश्चन पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला. सेकंड क्वेश्चन, ऑन अ नंबर लाईन द कोऑर्डिनेट ऑफ PQR आर 3, -5 अँड 6 रिस्पेक्टिव्हली. एक नंबर लाईन आहे आणि त्या नंबर लाईनवरती आपल्याला PQR हे 3 पॉईंट्स आहेत आणि त्या 3 पॉईंट्स आपल्याला काय दिलेत, कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आणि काय म्हटलं पहा, स्टेट विथ रिझन, कारण त्या म्हटलं व्हेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी आपल्याला ते खाली काही स्टेटमेंट दिले आहेत, आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. तर त्यावरून आपल्याला ते स्टेटमेंट्समध्ये ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत या ठिकाणी आपल्याला ते पाहायचं आहे. तर ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला पहा दिलेल्याप्रमाणे आपण काय करूया, एक नंबर लाईन दिलेली आहे म्हटलं, आपल्याला नंबर लाईन आहे म्हटलं तर आपण एक नंबर लाईन ड्रॉ करू. या ठिकाणी नंबर लाईन ड्रॉ करून त्यावरती कोणते पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला, या ठिकाणी PQR हे 3 पॉईंट घ्यायचे आहेत आणि पाहायचं आहे आपल्याला की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ते जे स्टेटमेंट आहेत ते आपल्याला बरोबर आहेत का. पण त्या ठिकाणी त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला QR आणि PR असे डिस्टन्सेस आहेत, म्हणजे आपल्याला अगोदर त्या डिस्टन्सेस जे आहेत त्या पॉईंटचे, तर त्या पॉईंट्समध्ये आपल्याला सुरुवातीला डिस्टन्स काढून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी पहा कोणते 2 पॉईंट आहेत, PQR. आता या ठिकाणी पहा P जो आहे, Pचा कोऑर्डिनेट 3 आहे, Qचा कोऑर्डिनेट -3 आहे, -5 आहे आणि Rचा कोऑर्डिनेट 6 आहे. तर आपल्याला त्याप्रमाणे पॉझिटिव्ह कोणत्या साईडला असतात, निगेटिव्ह कोणत्या साईडला असतात यांचा विचार करून आपल्याला घ्यावा लागेल. तर या ठिकाणी एक पॉईंट आहे, या ठिकाणी 1 असेल आणि या ठिकाणी आपण 1 घेऊया. म्हणजे या ठिकाणी 3 असेल पॉझिटिव्ह, यानंतर 6 असेल या साईडला आणि नंतर काय असणार या ठिकाणी -5. म्हणजे 3 हा P आहे, -5 Q आहे आणि 6 हा काय आहे, R आहे. तर आपल्याला अशा प्रकारे नंबर लाईन दिलेली आहे आणि त्यावरती हे PQR हे पॉईंट आहेत आणि हे त्यांचे काय झाले, कोऑर्डिनेट झाले. तर यावरून आपल्याला PQ डिस्टन्स माहीत करून घ्यावं लागेल, PR डिस्टन्स माहीत करून घ्यावं लागेल आणि नंतर QR हे जो डिस्टन्स काय करून घ्यावं लागेल, माहीत करून घ्यावं लागेल. तर आपण हे डिस्टन्स कशा प्रकारे काढतो, तर सिंपल आहे. आता या ठिकाणी आपण ते डिस्टन्स फाइंड करूया. सुरुवातीला डिस्टन्स घेऊया. सपोज कोणतेही डिस्टन्स घेतलं तरी चालेल, हे QP किंवा PQ असंही म्हटलं तरी चालेल, कोणतेही डिस्टन्स घेतलं तरी चालेल. सुरुवातीला आपण डिस्टन्स या ठिकाणी पहा ॲन्सर घेऊया. आपण सुरुवातीला हे कोऑर्डिनेट दिलेत, आपण डायरेक्टली डिस्टन्स काढतोय. डिस्टन्स काढताना अगोदर आपण PR मधील काढू किंवा PQ मधील काढू. तर सुरुवातीला आपण डिस्टन्स PQ म्हणूया, डिस्टन्स PQ. सुरुवातीला आपण डिस्टन्स PQ हे काढणार आहोत. तर डिस्टन्स PQ कशा प्रकारे काढता येईल, तर आपल्याला P आणि Qचे कोऑर्डिनेट माहीत पाहिजेत. या ठिकाणी Pचा कोऑर्डिनेट आहे 3 आणि Qचा आहे -5. तर या दोघांमध्ये आपल्याला ठरवायचं आहे लहान कोण आहे, मोठा आहे कोण आहे. ज्यांचे डिस्टन्स काढायचे त्यांचे आपल्याला कोऑर्डिनेट घ्यायचे. त्या ठिकाणी 3 मोठा आहे, मग 3 मधून 5 काय करावं लागतील, मायनस करावं लागतील, म्हणजे मोठ्यातून लहान, म्हणजे आपल्याला डिस्टन्स PQ मिळेल. म्हणजेच आपण या ठिकाणी डिस्टन्स PQ काढूया. डिस्टन्स PQ इज इक्वल टू 3 - -5. ओके, काय मिळेल आपल्याला, 3 - -5 हे -5 इज इक्वल टू हे 3 -5 होईल. म्हणजेच काय मिळाले, डिस्टन्स PQ किती मिळालं आपल्याला, 8 हे मिळालेलं आहे. यानंतर हे आपण डिस्टन्स PQ काढलं, नंतर PR डिस्टन्स काढू. म्हणजे ज्या ठिकाणी घेऊया आता डिस्टन्स PR काढायचे आहे, म्हणजे यांचे कोऑर्डिनेट माहीत पाहिजेत आपल्याला डिस्टन्स PRसाठी. डिस्टन्स PRसाठी काय पहा, या ठिकाणी आपण नाही नंबर दिला तरी चालेल. डिस्टन्स PRसाठी पहा कोणते पॉईंट घेणार, P आणि R. तर या ठिकाणी कोण बिगर आहे, कोण स्मॉलर आहे, तर या ठिकाणी 6 हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, 3 पेक्षा. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स PR काढताना आपण काय करणार, डिस्टन्स PR काढण्यासाठी जो बिगर आहे त्यातून मायनस करूया स्मॉलर. म्हणजे डिस्टन्स काय आले आपल्याला, डिस्टन्स PR हे किती मिळालेलं आहे, 3 मिळालेलं आहे. नंतर डिस्टन्स आपण हे PQ काढलं, PR काढलं. आता हे पूर्ण डिस्टन्स या ठिकाणी आपण जे काढलेले आहेत घेतोय त्याला अंडरलाईन करू. नंतर डिस्टन्स QR म्हणू. या ठिकाणी पूर्ण डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स QR हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर Q आणि Rचे आपण कोऑर्डिनेट घेऊ. Qचा कोऑर्डिनेट -5 आणि R 6 आहे. तर या दोघांमध्ये बिगर कोण आहे, हा 6 बिगर आहे. मग आपण काय करतो, डिस्टन्स QR काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो बिगर आहे 6 त्यातून मायनस करावं लागेल स्मॉल. म्हणजेच काय येईल, हा 6 हे -- +5
6 + 5 11. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स QR हे किती मिळालेलं आहे 11. आता या ठिकाणी हे आपण हे डायरेक्टली आपण आन्सर घेतो हे काढतोय. तर आपण या ठिकाणी पूर्ण स्टेप्स नंतर कोऑर्डिनेट ऑफ P = 3, कोऑर्डिनेट ऑफ Q = -5 अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलेलं नाही. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना एक्झाम्पल सॉल्व केले होते, परंतु आता या ठिकाणी आपल्याला ते करण्याची गरज नाही. आपण डिरेक्टली अशा प्रकारे सुद्धा घेऊ शकतो. हे नाही स्टेप केली तरी सुद्धा चालेल. डिरेक्टली तुम्ही डिस्टन्स PQ = अशा प्रकारे सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी थोडंसं समजण्यासाठी किंवा स्टेप लक्ष देण्यासाठी मी या ठिकाणी एक स्टेप वाढवलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे डिस्टन्स PQ 8 मिळालेला आहे, डिस्टन्स PR 3 मिळालेलं आहे आणि डिस्टन्स QR हे किती मिळालेलं आहे आपल्याला 11 मिळालं. तर आपण या ठिकाणी आता आपल्याला ते काही कंडिशन दिलेले आहे, तर त्या कंडिशनमध्ये आपण ठरवायचं आहे की ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. तर सुरुवातीला आपल्याला कंडिशन काय दिले पहा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स PQ. तर या ठिकाणी मी सुरुवातीला दोन्ही कंडिशन या ठिकाणी घेतो. तर या मिळालेल्या व्हॅल्यूजवरून आपल्याला काय करायचं आहे, हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत हे स्टेटमेंट आपल्याला ट्रू आहेत की फॉल्स आहेत या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे कशा प्रकारे पाहणार, तर पहा या ठिकाणी काय दिलेलं डिस्टन्स PQ + डिस्टन्स QR = डिस्टन्स PR. म्हणजे ह्या दोन डिस्टन्सची ॲडिशन हे कोणा एवढे आहे, डिस्टन्स PR एवढे आहे. हे आपल्याला दोन्ही साईड इक्वल जर आल्या तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. जर दोन्ही साईड डिफरंट आल्या म्हणजे अनइक्वल आले तर आपण काय सांगणार, हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी या व्हॅल्यूचा यूज करून आपण हे इक्वेशन सॉल्व करायचं. सिम्पल आहे. पहा डिस्टन्स PQ या ठिकाणी सुरुवातीला डिस्टन्स PQ आहे किती आहे ते 8. तर आपण या ठिकाणी 8 घेऊया प्लस डिस्टन्स QR हिअर इज डिस्टन्स QR दॅट इज 11 = डिस्टन्स PR. वेअर इज डिस्टन्स PR? डिस्टन्स PR इज 3. देअरफॉर चेक हिअर ॲडिशन ऑफ दिस टू 8 + 11 दॅट इज 19. ओके, = 3 मीन्स LHS इज नॉट इक्वल टू RHS. ओके, देअरफॉर the given statement is false. तर या ठिकाणी दोन्ही साईड इक्वल आलेले नाहीत म्हणजे गिवन स्टेटमेंट काय झाले, फॉल्स झाले. म्हणजे हे दिलेले स्टेटमेंट हे काय आहे, चुकीचं. कारण या ठिकाणी ॲडिशन 19 आलेलं आहे, इकडे 3 आहे म्हणजे दोन इक्वल साईड नाहीत ते, तर स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. यानंतर हे डिस्टन्स पाहू, डिस्टन्स PR दॅट इज 3. या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूया. डिस्टन्स RQ मीन्स QR. ओके, RQ और QR दॅट इज 11 = distance PQ. Where is distance PQ? That is 8. Okay, then write down addition of these two means 3 + 11 that is 14 = 8. Again LHS is not equal to RHS, therefore LHS is not equal to RHS means left hand side is not equal to right hand side. Therefore given statement is false. Okay, म्हणजे एक्झाम्पल सेकंड हे सुद्धा काय मिळालं आपल्याला, फॉल्स मिळालं. कारण दोन्ही साईड काय मिळालं नाहीत, इक्वल मिळालं. यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की ह्या दोघांची ॲडिशन ही इक्वल आहे कोणा एवढी, डिस्टन्स PQ एवढी. परंतु या ठिकाणी तर आपल्याला त्या प्रकारे मिळत नाही म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 3 and 4 पहा. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. RP मीन्स PR. ओके, RPला आपल्याला PR पण म्हणता येईल म्हणजे या ठिकाणी 3 प्लस PQ वेअर इज PQ हिअर दॅट इज 8 is equal to RQ means QR that is 11. ओके, तर पहा या ठिकाणी चेक करून ॲडिशन काय मिळते, 3 + 8 11 = 11. देअरफॉर LHS is equal to RHS. आता या ठिकाणी दोन्ही साईड इक्वल मिळाले. देअरफॉर काय सांगता येईल, गिवन स्टेटमेंट दिलेले विधान इज ट्रू. तर हे काय आहे, दिलेले स्टेटमेंट हे ट्रू आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे थर्ड एक्झाम्पल मिळेल. यानंतर लास्ट एक्झाम्पल डिस्टन्स PQ दॅट इज 8 मायनस डिस्टन्स PR हिअर इज 3. ओके, = डिस्टन्स QR दॅट इज 11. ओके, देन राईट डाऊन सबट्रॅक्शन 8 - 3 दॅट इज 5 = 11. बट बोथ साईड्स आर डिफरंट म्हणजेच काय सांगता येईल, देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. तर या ठिकाणी दोन्ही साईड इक्वल मिळाले नाहीत म्हणजे हे जे स्टेटमेंट काय होणार आपल्याला या ठिकाणी फॉल्स मिळणार आहे. ओके, चुकीचं होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 2 हा या ठिकाणी आपल्याला सॉल्व करता येईल. स्टेटमेंट सिम्पल आहे. या ठिकाणी सुरुवातीला फक्त आपल्याला डायग्राम काढून ते डिस्टन्स अगोदर हे आपल्याला विचारले म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स माहीत पाहिजेत म्हणून आपण सुरुवातीला हे डिस्टन्स या ठिकाणी फाईंड केले आणि नंतर पुन्हा ते स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहे हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेट्स से क्वेश्चन नंबर 3
कोऑर्डिनेट्स ऑफ द सम पेअर्स ऑफ पॉईंट्स आर गिवन बिलो. ओके, आपल्याला काही पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर. आणि यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, 7 एक्झाम्पल आहेत. तर यामध्ये आपल्याला काय सांगितले, ईच पेअर फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर. तर या ठिकाणी जे पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं नाही की हे कोणत्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत ते. ओके, फक्त आपल्याला कोऑर्डिनेट दिले. तर आपण डायरेक्टली डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स आपण कशा प्रकारे फाइंड करतो, ग्रेटर मायनस स्मॉलर फाइंड करतो. ओके, सिंपल डिस्टन्स आहे. आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्ये अशा प्रकारे पाहिलेले आहेत. तर आपण ॲन्सरमध्ये काय घेणार, या ठिकाणी ॲन्सरमध्ये घेऊया आपण. तर या ठिकाणी आपल्याला ॲन्सरमध्ये काय घेता येईल पहा, जो ग्रेटर आहे त्यातून स्मॉलर मायनस करूया. म्हणजेच या ठिकाणी 6 हा ग्रेटर आहे दॅन 3. तर या ठिकाणी आपण ग्रेटर मायनस स्मॉलर करूया. म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू, आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर मायनस स्मॉलर, दॅट इज 6 - 3 दॅट इज 3. मीन्स डिस्टन्स इज इक्वल टू 3. डिस्टन्स म्हणजेच अंतर काढायला सांगितले. तर यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये कशा प्रकारे सॉल्व करणार, -9 - 1. यामध्ये ग्रेटर कोण आहे, तर -1 ग्रेटर आहे. नंतर या ठिकाणी -9 हा नंतर असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी काय घेतील आपल्याला, -1 हा ग्रेटर आहे -9 पेक्षा. म्हणजेच काय करणार, डिस्टन्स फाइंड करताना हे -1मधून मायनस करायचे. तर आपल्याला काय मायनस करायचं आहे, बिगरमधून आपण स्मॉलर मायनस करतो. म्हणजे स्मॉलर कोण आहे, -9 आहे. म्हणजे -1 ॲज इट इज -9 देअरफोर डिस्टन्स इज इक्वल टू, एक प्लस आहे एक मायनस आहे, बिगरमधून स्मॉलर मायनस करा, देअरफोर 8. बिगर नंबर साईन, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या याला, +8 येणार आहे. ओके, हे झालं सेकंड एक्झाम्पल. यानंतर थर्ड एक्झाम्पल, सिम्पल क्वेश्चन आहे पहा. थर्ड एक्झाम्पल, या ठिकाणी बिगर कोणता आहे, स्मॉलर कोणता आहे ते ठरवा आणि बिगरमधून स्मॉलर मायनस करा. तर या ठिकाणी +5 हा बिगर असणार आहे कोणापेक्षा, -4 पेक्षा. कारण पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. ओके, म्हणजेच आपण डिस्टन्स फाइंड करताना काय करणार, जो बिगर आहे म्हणजे 5मधून मायनस करणार. पण काय मायनस करणार, -4 हे आपल्याला मायनस करायचे आहेत. हे मायनस मायनस काय होणार आहेत, +4 होतील. 5 + 4 दॅट इज 9. ओके, तर या ठिकाणी हे थर्ड एक्झाम्पल झाले. आता यानंतर फोर्थ एक्झाम्पल. आता फोर्थ एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी x आहे, या ठिकाणी -2 आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत नाही, x या ठिकाणी किती आहे ते. आपण ज्या प्रकारे एक्सची व्हॅल्यू आपण सपोज करू त्या प्रकारे आपलं आन्सर हे वेगवेगळे येण्याची शक्यता आहे. ओके, कारण एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही तर आपल्याला हे दोघांमध्ये डिस्टन्स फाइंड करता येणार नाही. तर आपण डिस्टन्स कशा प्रकारे फाइंड करणार, आपल्याला ठरवता येणार नाही या ठिकाणी की कोण मोठं आहे कोण लहान आहे ते. ओके, तर आपण काय करूया, सपोज करूया. या ठिकाणी सपोज म्हणजे समजा घेऊ, समजा x इज इक्वल टू, आपण एक्सची काहीतरी व्हॅल्यू घेऊ, आपल्या मनाने कोणतीही घेऊ, कोणतीही घेतली तरी चालेल. आपण ज्याप्रमाणे आपल्याला एक्सची व्हॅल्यू चेंज होईल त्या प्रकारे ॲन्सरसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी असं म्हणण्याची गरज नाही की या ठिकाणी आन्सर वेगळा आहे, गाईडमध्ये वेगळा आहे किंवा बुकमध्ये वेगळा आहे किंवा आणखी कोणतं वेगळं आहे. कारण या ठिकाणी ज्या प्रकारे आपण एक्सची व्हॅल्यू घेऊ त्या प्रकारे आपला आन्सर काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, 5 घेतलेली आहे. तर या ठिकाणी मग या ठिकाणी पहा, मग कोणता ग्रेटर असेल, 5 ग्रेटर असेल का -2. देअरफोर 5 हा काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे -2 पेक्षा. म्हणजे डिस्टन्स काढताना आपण काय करणार, डिस्टन्स इज इक्वल टू 5मधून मायनस करायचे -2, बिगर मायनस स्मॉलर. म्हणजेच 5 - +2 दॅट इज d इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, 5 + 2 7. म्हणजे जर आपण एक्सची व्हॅल्यू जर 5 घेतली तर त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती मिळणार आहे, 7. आपण एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर डिस्टन्स काय मिळेल, 4 + 2 6 मिळेल. डिस्टन्स चेंज होईल, आपण एक्सची व्हॅल्यू ज्या प्रकारे चेंज करू त्या प्रकारे. ओके, तशा प्रकारे हे 4 एक्झाम्पल झाले. यानंतर आपल्याला आणखी 3 एक्झाम्पल्स आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 5 पहा. या ठिकाणी एक्झाम्पल नंबर, आता या ठिकाणी सुद्धा अगोदरच्या 4 नंबर एक्झाम्पलप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय आहेत, एक्स आहेत. परंतु आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करू त्यावेळेस एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी एक्स हे कॅन्सल होणार, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आपल्याला चेंज करण्याची गरज नाही. जरी चेंज केली तरीसुद्धा चालेल, आपल्याला त्या ठिकाणी आन्सर हे ज्याप्रमाणे अशा प्रकारे येणार आहे तेच आन्सर आपल्याला नंतरसुद्धा मिळणार आहे. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला या ठिकाणी x + 3 आहे आणि या ठिकाणी x - 3 आहे. आता एक्सची व्हॅल्यू जर आपण 5 घेतली तर काय होईल, 5 + 3 म्हणजे काय होईल, 8 होईल. आणि एक्सची व्हॅल्यू 5 घेतलेली आपण म्हणजे 5 - 3 मग काय होईल, 5 - 3 2 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे व्हॅल्यू जास्त येणार आहे कारण ॲडिशन आहे आणि या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, म्हणजे हे काय होणार आहे, कमी आहे. म्हणजे या दोघांपैकी ग्रेटर कोण असेल तर x + 5 हा ग्रेटर मिळणार आहे आपल्याला. कशा प्रकारे मिळेल, तर या ठिकाणी दोघांमध्ये काय आहे, ॲडिशन आहे म्हटल्यानंतर दोघांची ॲडिशन ही जास्त असणार आहे. या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, x - 3 म्हणजे हा लहान होणार आहे आणि हा ॲड होणार आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण कोणती जरी घेतली, कोणतीही घेऊ तर या ठिकाणी हा मोठा मिळेल, हा लहान मिळेल. सपोज आपण एक्सची व्हॅल्यू 10 घेतली तर 10 + 3 13 होईल आणि 10 - 3 7 होईल. ओके, अशा प्रकारे. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, डिस्टन्स इज इक्वल टू काय घेता येईल, मग जो बिगर आहे त्या बिगरमधून मायनस करू आपण स्मॉलर. स्मॉलर काय आहे, x - 3 आहे. आता या ठिकाणी ब्रॅकेट यूज करावं लागेल कारण या ठिकाणी हे 2 टर्म्स आहेत या ठिकाणी x - 3. म्हणजेच मायनसने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल मध्ये, म्हणजेच काय मिळेल,
एक्स प्लस 3 मायनसने एक्सला मल्टिप्लाय केले -6, मायनसने मायनसला मल्टिप्लाय केले +3 मिळेल. तर एक्स मायनस एक्स कॅन्सल झाले, 3 + 3 काय राहिले मग 6 मिळाले. म्हणजे त्या दोन पॉईंटवरील डिस्टन्स काय मिळणार आहे आपल्याला एक्स मिळणार आहे, सॉरी 6 मिळणार आहे. यानंतर 6 नंबर एक्झाम्पल. या ठिकाणी ग्रेटर कोण आहे, -25 हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, -47पेक्षा. तर आपण जो ग्रेटर आहे त्यातून मायनस करूया स्मॉलर म्हणजेच 47. म्हणजेच काय मिळेल -25 ॲज इट इज मायनस मायनस +47 दॅट इज डी इज इक्वल टू 47 - 25. म्हणजेच काय, आता या ठिकाणी जो ग्रेटर आहे त्यातून हा स्मॉलर मायनस करू आपण, म्हणजेच 47मधून हे 25 मायनस करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आन्सर काय मिळेल 22. 7 - 5 2, 4 - 2 2. ओके, परंतु बिगर नंबर साईन दॅट इज +22. म्हणजेच डीची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला +22 मिळणार आहे. लास्ट एक्झाम्पल पहा यामध्ये 80 - 45. आता या ठिकाणी कोण ग्रेटर आहे, पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू 80, बिगरमधून स्मॉलर मायनस करा, परंतु स्मॉलर हा 85 आहे, -85 आहे. म्हणजेच डी इज इक्वल टू 85 मायनस मायनस +85 होईल. म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू 80 + 85 165. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन नंबर 3 हा सिम्पल आहे, आपल्याला सॉल्व करता येईल. एक्झाम्पल नंबर तुम्हाला 4 आणि 5 हे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे की एक्स कशाप्रकारे आपण कन्सिडर केलेला आहे. अगोदरच्या 4 नंबर एक्झाम्पलमध्ये एक्सचे आपल्याला एक्स कॅन्सल होत नव्हते किंवा एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत नव्हती म्हणून आपण ती सपोज केलेली आहे. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू करू शकता. ओके, ॲन्सर हे बरोबर असणार आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ, पण ते कुठे आहे, ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम द पॉईंट पी. तर एक नंबर लाईन होती पी आहे, पीच्या आपल्याला साईडला आपल्याला काय पाहायचं आहे, एक 8 युनिट डिस्टन्सवरती आपल्याला कोणते पॉईंट आहेत आणि त्या पॉईंटचे काय करायचे आहेत, आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. तर या ठिकाणी पहा आपण सुरुवातीला डायग्राम काढू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. तर डायग्राममध्ये काय करणार, एक नंबर लाईन काढू आणि नंबर लाईनवरती एक पॉईंट घेऊ आपण पी, आणि त्या पॉईंटचा आपल्याला पॉईंट पीसाठी कोऑर्डिनेट काय घ्यायचा आहे -7. तर या ठिकाणी मी ही नंबर लाईन ड्रॉ करतो आहे क्वेश्चनमध्ये, सॉरी. तर या ठिकाणी ही आपण नंबर लाईन ड्रॉ करतो आहे ॲन्सरसाठी. तर या ठिकाणी ही नंबर लाईन आणि या नंबर लाईनवरती आपल्याला एका ठिकाणी कुठेतरी पी पॉईंट आहे. सपोज आपण या ठिकाणी पी हा पॉईंट घेतला आणि या ठिकाणी पी जो पॉईंट आहे त्या पीचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत आणि तो किती आहे -7 आहे. तर आपल्याला विचारलं आहे की या पी पॉईंटपासून 8 युनिट डिस्टन्सवरती आपल्याला म्हणजे 8 एकक अंतरावरती पॉईंट्स आहेत आणि त्या पॉईंटचे काय घ्यायचे आपल्याला कोऑर्डिनेट घ्यायचे. ते कशा प्रकारे असतील, तर आपल्याला ते 8 एकक डिस्टन्सवरती कोणते पॉईंट आहेत हे आपल्याला माहीत नाही. मग एक तर पॉईंटच्या राईट साईडला असेल एखादा पॉईंट किंवा लेफ्ट साईडला सुद्धा असेल. आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही की राईट साईडला आहे का तो लेफ्ट साईडला. तर आपल्याला दोन्ही साईडला काय घ्यावं लागतील, पॉईंट घ्यावं लागतील. ओके, तर आपण सपोज कन्सिडर करूया, सपोज म्हणूया आपण. सपोज काय करूया, या ठिकाणी घेऊया सपोज म्हणता येईल. सपोजमध्ये काय सांगणार, या ठिकाणी सपोज म्हणूया. सपोज टेक पॉईंट, आपण एक पॉईंट घेऊ. टेक पॉईंट, कोणते पॉईंट घ्यायचे, सपोज आपण एक्स घेऊ. टेक पॉईंट एक्स टू द लेफ्ट, टू द लेफ्ट अँड पॉईंट वाय, पॉईंट वाय टू द राईट. आणि हा पॉईंट वाय कोणत्या साईडला घेतो आहे, टू द राईट साईड ऑफ पॉईंट पी, पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स. आणि हे किती डिस्टन्सवरती, ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स. ओके, 8 युनिट्स फ्रॉम पी. ओके, आणि हे किती डिस्टन्सवरती आहेत, 8 युनिट्स या डिस्टन्सवरती आहेत, पण कोणत्या पॉईंटपासून, पीपासून आहेत. ओके, तर पहा या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, पहा डायग्राममध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे. सपोज घेतला आपण, सपोज म्हणजे समजा म्हटलं काय, टेक पॉईंट एक्स टू द लेफ्ट. या पीच्या लेफ्टला घेतला आपण, कोणता पॉईंट घेतलेला आहे, एक्स हा पॉईंट घेतला. म्हणजे आपण या ठिकाणी सपोज कुठेतरी हा एक्स पॉईंट आहे या ठिकाणी. ओके, किती अंतरावरती आहे, तर या ठिकाणी आपण सांगितले ते अंतर किती आहे, 8 युनिट फ्रॉम पी या ठिकाणी आहे. टेक पॉईंट वाय टू द राईट साईड ऑफ द पॉईंट पी. आणि राईट साईडला काय घ्यायचं आहे, पॉईंट पीच्या राईट साईडला वाय घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सपोज वाय हा या ठिकाणी घेऊया. ओके, आणि हे दोनही पॉईंट किती डिस्टन्सवरती आहेत, 8 युनिटवरती लेफ्ट साईडला आहे, लेफ्टवरती राईटला आहे, सॉरी 8 युनिटने राईट साईडला आहे फ्रॉम पॉईंट पी. तर या पीपासून आहेत. तर या ठिकाणी आपल्याला हा जो एक्स पॉईंट घेतलेला आहे आणि हा जो वाय पॉईंट घेतलेला आहे, तर यांचे आपल्याला काय फाइंड करायचे, तर
कोऑर्डिनेट फाइंड करायचे, म्हणजे ह्या एक्सच्या ठिकाणी कोणता पॉईंट आहे, सॉरी एक्सच्या ठिकाणी कोणता नंबर आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. ज्याप्रमाणे पीच्या ठिकाणी -7 आहे त्याप्रकारे आपल्याला एक्सच्या ठिकाणी कोणता नंबर आहे आणि वायच्या ठिकाणी कोणता नंबर आहे, म्हणजे यांचे कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे. तर हे कशा प्रकारे फाइंड करणार, तर पहा ज्यावेळेस आपण आता हे डिस्टन्स 8 युनिट आहे, म्हणजे आपण लेफ्ट साईडला किती डिस्टन्स जाणार आहोत, पहा पीपासून लेफ्ट साईडला किती अंतर जाणार आहोत या साईडला, तर आपण जाणार आहोत 8 जाणार आहोत. परंतु लेफ्ट साईडला जातो आहे, मग लेफ्ट साईडला जातो आहे म्हणजे किती डिस्टन्स चाललो, कोणते डिस्टन्स चाललो आपण, हे मायनस होत जाणार आहे डिस्टन्स. ओके, म्हणजे या ठिकाणी काय झाले, हे मायनस झाले. नंतर ज्यावेळेस आपण राईट साईडला जाणार तर नंबर काय होत जात आहेत, प्लस होत जात आहेत, म्हणजे ॲड होत जात आहेत. म्हणजेच आपण काय करणार, पण किती अंतर जाणार आहेत, आपण 8च जाणार आहोत. परंतु लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण राईट साईडला जातो त्यावेळेस ॲडिशन करायची, ज्यावेळेस लेफ्ट साईडला जातो आहे त्यावेळेस काय करणार, मायनस करणार. कारण या ठिकाणी नंबर निगेटिव्ह होत जातात, मायनस होत जातात, लहान होत जातात, या ठिकाणी काय होत जातात, वाढत जातात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 2 कंडिशन मिळतील. म्हणजे आपण काय करूया, कोऑर्डिनेट ऑफ एक्स म्हणू. ओके, कोऑर्डिनेट ऑफ एक्स. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण कंडिशन घेऊ, नाव म्हणू. या ठिकाणी आपल्याला एक्सचे कोऑर्डिनेट काढू सुरुवातीला. या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एक्स, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एक्स विच इज, परंतु तो कोणत्या साईडला आहे, विच इज टू द लेफ्ट ऑफ पॉईंट पी, आणि तो कोणत्या साईडला आहे, पॉईंट पीच्या लेफ्टला आहे. ओके, म्हणजे आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एक्स काढतोय, एक्सचे कोऑर्डिनेट काढतोय, पण आपल्याला सांगायचं आहे की तो पॉईंट कोणत्या साईडला आहे, टू द लेफ्ट ऑफ द पॉईंट पी, पॉईंटच्या लेफ्ट साईडला आहे. मग कशा प्रकारे काढणार, तर आपल्याला आपण सुरुवातीला पीचा कोऑर्डिनेट घेऊया -7 या ठिकाणी. नंतर या ठिकाणी हा कोणत्या साईडला चाललेला आहे, -8, म्हणजे नंतर आपण काय घेणार, एक्सकडे जाताना किती अंतर घेणार, हे -8, म्हणजे हा सुरुवातीचा पी म्हणजे या ठिकाणापासून निघालेला आहे आणि किती अंतर जाणार आहे, -8. म्हणजेच या ठिकाणी किती डिस्टन्स मिळेल, मग -8 आणि -7, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, -15. ओके, म्हणजेच ज्या ठिकाणी आपण एक्स आहे त्या ठिकाणी कोणता पॉईंट येणार आहे, -15 असणार आहे. ज्याप्रमाणे आपण एक्ससाठी कोऑर्डिनेट काढला, कोऑर्डिनेट एक्ससाठी आपण फाइंड केला, त्याचप्रमाणे आपण पॉईंट वायसाठी सुद्धा कोऑर्डिनेट फाइंड करायचं. सेम सेंटेन्स, फक्त या ठिकाणी वाय घेणार. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा काय येईल, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट वाय. आता आपण कोणाची काढणार आहेत, पॉईंट वाय. या ठिकाणी पुढे विच इज टू द राईट ऑफ किंवा राईट ऑफ पी, आणि हा काय आहे, पीच्या राईट साईडला आहे, इज इक्वल टू. तर कशा प्रकारे काढणार, सुरुवात कोणत्या पॉईंटपासून आहे, -7 म्हणजे पीपासून आहे, तर -7 ॲज इट इज. परंतु हा राईट साईडला चाललेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय घेणार, प्लस घेणार, आणि किती घेणार, 8. म्हणजेच बिगरमधून स्मॉल मायनस करा, एक पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, मोठ्यातून लहान मायनस केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 1. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स मिळाले होते आपल्याला 15 -15, आणि या ठिकाणी कोऑर्डिनेट या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, -1, म्हणजे 1 मिळालं आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी काय सांगणार, हे जे कोऑर्डिनेट आहेत आपल्याला, ओके, कोऑर्डिनेट हे आपल्याला काय मिळालेले आहेत, -15 अँड 1 मिळाले आहेत. परंतु हे कोऑर्डिनेट कोणाचे लिहायचे, तर आपल्याला सेंटेन्समध्ये दिलेले आहेत, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी ऑफ नंबर, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी ऑन द नंबर लाईन विच आर ॲट द डिस्टन्स ऑफ युनिट फ्रॉम द पी. तर आपल्याला काय सांगता येईल, देअरफॉर, या ठिकाणी सेंटेन्समध्ये आपण कंप्लीट करू, देअरफॉर -15 and 1 are the coordinates of points, which are at a distance of 8 unit from point P. परंतु हे कुठे आहेत, फ्रॉम पॉईंट पी. तर अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येईल की जे पॉईंट पी पासून जे कोऑर्डिनेट पासून जे 8 युनिट डिस्टन्सवरती जे पॉईंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट काय मिळाले आपल्याला, -15 अँड -1. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल या प्रकारे आपल्याला कंप्लीट करता येईल. सेम अशा टाईपचं एक्झाम्पल आपल्याला पेज नंबर 4 वरती आपल्याला हे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हे ज्या प्रकारे एक्झाम्पल सॉल्व केलं आहे हे एक्झाम्पल तुम्हाला पेज नंबर 4 वरती एकदम सुरुवातीला एक्झाम्पल आहे. ओके, तर ते तुम्ही या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकता. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 4 हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. अशाच टाईपचं एक्झाम्पल आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 मध्ये जो आहे ते सुद्धा याच प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, लेट्स सी क्वेश्चन नंबर 5.
ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खाली आपल्याला प्रश्न दिले आहेत 2, त्यावरून आपल्याला त्याचे ॲन्सर हे कंप्लीट करायचे आहेत. पहा फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 5. इफ ABC means these 3 points are collinear, distance AC is equal to 7, distance BC is equal to 6.5, then find distance AB. अशा टाईपचे आपले क्वेश्चन झालेले आहेत. इफ PQR means these 3 points are collinear point and distance PQ is equal to 3.4, distance QR 5.7, then find distance PR. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सिंपल क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला हे कोलिनियर पॉईंट आहेत, म्हणजेच आपण या डायग्राम काढून या ठिकाणी हे पॉईंट कोलिनियर दाखवूया. सुरुवातीला आहे A, नंतर B आहे आणि नंतर C आहे. हे आपल्याला या प्रकारेच घेता येतील. तर आपण सुरुवातीला यावरून इक्वेशन तयार करू. इक्वेशन कशा प्रकारे तयार करतो आपण पाहिले प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना जे कंप्लीट डिस्टन्स आहे इज इक्वल टू मीन्स जे कंप्लीट डिस्टन्स काय आहे डिस्टन्स AC. डिस्टन्स AC इज इक्वल टू AB प्लस BC. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. ओके, परंतु हे आपल्याला केव्हा लिहिता येईल जर हे काय असतील कोलिनियर असतील तर. ओके, तर या ठिकाणी आपण AC घेतलेला आहे. AC आपल्याला माहिती आहे 17 इज इक्वल टू AB. AB we have to find distance AB, then write down AB as it is, plus distance BC that is 6.5. ओके, आपल्याला AB फाइंड करायचं आहे. 6.5ला या ठिकाणी शिफ्ट करा लेफ्ट साईडला. 17 हे प्लस आहे, या ठिकाणी मायनस होईल. 6.5 इज इक्वल टू डिस्टन्स AB. डिस्टन्स AB इज इक्वल टू व्हॅल्यू फाइंड करा. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 17 मायनस 6.5. 17 मायनस 6.5 दॅट इज 10.5. ओके, म्हणजे डिस्टन्स AB काय मिळेल आपल्याला 10.5. तर अशा प्रकारे आपल्याला हे फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 हे आपल्याला सॉल्व करता येईल. यानंतर सेकंड एक्झाम्पल पण याच प्रकारे आहे. सुरुवातीला आपण PQR हे कोलिनियर घेऊया. सुरुवातीला P नंतर Q आहे नंतर R आहे. म्हणजे PQ म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा फॉर्म्युला तयार करता येईल या प्रकारे. कंप्लीट डिस्टन्स इज इक्वल टू म्हणजे कंप्लीट डिस्टन्स कोणता आहे PR आहे. डिस्टन्स PR इज इक्वल टू PQ प्लस QR. डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला तयार करता येईल. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. डिस्टन्स PR आपल्याला माहिती आहे का आपल्याला डिस्टन्स PR तर हे काढायचं आहे, म्हणजे डिस्टन्स PR आपल्याला ॲज इट इज ठेवावं लागेल. देन डिस्टन्स PQ, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स PQ 3.4 प्लस डिस्टन्स QR दॅट इज 5.7. राईट डाऊन द ॲडिशन ऑफ दिस टू टर्म्स दॅट इज डिस्टन्स PR means 4 plus 7 that is 11, carry 1, 5 plus 1 6 plus 3 that is 9, and this point between these two digits. Okay, means distance PR is equal to 9.1. Okay, that was simple example, means question number 5. Let's see the question number 6. The coordinates of point A on number line is 1. आपल्याला काय सांगितलेलं आहे लाईनवरती A हा पॉईंट आहे आणि त्या पॉईंटसाठी A पॉईंटसाठी आपल्याला कोऑर्डिनेट दिलेला आहे 1 दिलेला आहे, म्हणजे त्यांचा निर्देशक दिलेला आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम पॉईंट A. तर आपल्याला काय विचारलं आहे ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केला त्याच प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 6 सुद्धा दिलेला आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलं आहे एक नंबर लाईन होती A हा पॉईंट आहे, तर आपण त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आणि काय विचारलं आहे त्या Aच्या साईड्सला 7 युनिट डिस्टन्सवरती कोणते पॉईंट आहेत आणि त्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर आपल्याला ते कोऑर्डिनेट माहीत नाही. ज्या प्रकारे आपण क्वेश्चन 4 सॉल्व केलेलं आहे त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत. तर सुरुवातीला नंबर लाईन काढून घेऊया आणि त्या नंबर लाईनवरती आपल्याला जो पॉईंट माहिती आहे तो आपण पॉईंट त्या ठिकाणी घेऊया. सपोज या ठिकाणी ही आपण एक नंबर लाईन ड्रॉ करतो आहे आणि या नंबर लाईनवरती आपल्याला कोणता पॉईंट घ्यायचा आहे A हा पॉईंट घ्यायचा आहे आणि A पॉईंटच्या ठिकाणी कोऑर्डिनेट कोणता आहे A हा कोऑर्डिनेट आहे पॉईंट A साठी. तर या ठिकाणी आपण हा A घेतलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आता 2 पॉईंट घ्यायचे आहेत, परंतु आपल्याला 7 युनिट सेंटेन्सवरती आहे 7 युनिट डिस्टन्सवरती आहे. म्हणजे 7 युनिट आता लेफ्ट साईडला घ्यायचं आहे का राईट साईडला घ्यायचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोनही साईड काय घ्यावं लागतील त्यांच्या कन्सिडर करावं लागतील. म्हणजेच आपण सुरुवातीला काय करू या ठिकाणी सपोज घेऊया. सपोज म्हणूया. सपोजमध्ये काय सांगणार सपोज आपण टेक पॉईंट M. ओके, M to the suppose take point M to the left and point N and point N to the right पण कोणाच्या राईट साईडला टू द राईट साईड ऑफ पॉईंट A. राईट साईड ऑफ पॉईंट A. आपण पॉईंट Aच्या राईट साईडला काय घेणार आहोत हा N पॉईंट आणि लेफ्ट साईडला M पॉईंट घेणार. म्हणजेच आपण या ठिकाणी चेंज करूया डायग्राममध्ये. या ठिकाणी लेफ्ट साईडला M पॉईंट घेऊ
या ठिकाणी लेफ्ट साईडला एम पॉईंट घेऊ आणि या ठिकाणी राईट साईडला एन हा पॉईंट घेणार आहोत. ओके, परंतु आपल्याला पुढे काय करायचे, कोऑर्डिनेट फाइंड करायचे ह्या दोन पॉईंटचे. म्हणजे ज्या ठिकाणी एम घेतला त्या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेट फाइंड करायचा, एन पॉईंट घेतला त्याचा कोऑर्डिनेट फाइंड करायचा. म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणणार, देअरफॉर कोऑर्डिनेट म्हणूया, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एम. आपल्याला एमचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. परंतु हा कोणत्या साईडला आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एम विच इज लेफ्ट, विच इज टू लेफ्ट ऑफ पॉईंट ए. आणि हा पॉईंट एच्या कोणत्या साईडला आहे, लेफ्ट साईडला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे. तर पहा आपण लेफ्टला आणि राईटला किती डिस्टन्स युनिटवरती जाणार आहोत, तर या ठिकाणी आपण 8 युनिट या डिस्टन्सवरती जाणार आहोत. म्हणजे लेफ्टला सुद्धा 7 युनिट जाणार आहोत. म्हणजे लेफ्टला जाताना -7 घेणार कारण निगेटिव्ह आहेत, आणि राईटला जाताना काय होणार, +7 कारण हे काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे या ठिकाणी लेफ्टला मायनस, या ठिकाणी प्लस आहे. आपण 7 एवढं डिस्टन्स विचारलं होतं, परंतु लेफ्टला विचारले की राईटला हे आपल्याला माहीत नव्हते, म्हणून आपण लेफ्टला जाताना मायनस केले, राईटला जाताना ॲडिशन केले. तर पहा या ठिकाणी मग पॉईंट एसाठी, परंतु लेफ्ट साईडला एमचे कोऑर्डिनेट पाहतोय, मग आपण ए ह्या ठिकाणापासून सुरुवात केली आहे, म्हणजे 1 आहे तसे घेऊ. पुढे या ठिकाणी काय, लेफ्टला जाताना -7 आहे. ओके, -7 म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी 1 - 7, 1मधून 7 मायनस होणार नाही, तर 7मधून 1 मायनस करा 6 आणि बिगर नंबर साईन दॅट इज मायनस. यानंतर हे झाले कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एम. यानंतर आपण एनसाठी फाइंड करू, म्हणजे सेंटेन्स पुन्हा या प्रकारे येईल, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट एन विच इज, परंतु कोणत्या साईडला ते, विच इज टू द राईट साईड ऑफ पॉईंट, फ्रॉम पॉईंट ऑफ पॉईंट ए. पॉईंट एपासून हे कोणत्या साईडला आहे, राईट साईडला आहे. ओके, म्हणजेच आपण या ठिकाणी काय घेणार, या इज इक्वल टू, आता काय कशा प्रकारे येईल हे, इज इक्वल टू एच्या राईट साईडला आहेत, मग ए किती आहे, 1 आहे. 1 राईट साईडला काय होत आहेत नंबर, प्लस होत आहेत, +7 म्हणजेच किती मिळाले, 1 + 7 दॅट इज कोऑर्डिनेट कोणते मिळणार आहेत आपल्याला या ठिकाणी, जे एच्या लेफ्ट साईडला जो एम आहे त्याचा कोऑर्डिनेट मिळेल -6, आणि एच्या राईट साईडला जो पॉईंट आहे एन त्याचा कोऑर्डिनेट मिळणार आहे आपल्याला 8 मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी काय लिहिणार, देअरफॉर काय लिहिणार, कोणते कोऑर्डिनेट मिळाले, -6 आणि 8. देअरफॉर -6 and 8 आर द कोऑर्डिनेट. आपण या ठिकाणी कंप्लीट सेंटेन्स करूया लास्ट, आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स. ओके, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट at a distance of 7 units, from point A. म्हणजे ए पासून हे किती डिस्टन्सवरती आहे, तर 7 युनिट्समध्ये. म्हणजे जो लेफ्टला आहे तो -6 आहे, जो राईटला आहे तो 8 आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 प्रमाणेच आहे, आणि क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 6 याप्रमाणे एक्झाम्पल आपल्याला सॉलिड एक्झाम्पल आहे पेज नंबर 4 वरती. ओके, एकदम टॉपला फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याप्रकारे आपण हे एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करता येईल. ओके, तशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी झालेला आहे. तर आपल्याला रिमेनिंग एक्झाम्पल जे आहेत हे आपण राहिलेले एक्झाम्पल म्हणजे राहिलेले क्वेश्चन जे आहेत, ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. तर यानंतरचे जे क्वेश्चन आहेत हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. ओके, म्हणजेच नेक्स्ट पार्टमध्ये.